अनेक महिन्यापासून या जिल्ह्यातील शेतकरी खरेदीपासून वंचित आहेत। आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खरेदी बंद झालेली आहे, लिमिट वाढवून आलेली नाही। मी आमदार शेतकऱ्याला धान खरेदी करताना आधारभूत केंद्रावर कुठल्याही प्रकारची अडचणी आल्या नसत्या। आज इतकी खराब परिस्थिती आहे की केंद्रावर धान शेतकऱ्यांचे गेले आहेत, पण लिमिट वाढवून केंद्र सरकारनं न दिल्यामुळे ते शेतकरी धान खरेदीपासून वंचित राहिलेले आहेत। 31 मार्च हे क्रॉप लोन भरण्याची शेवटची तारीख असते आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांचे धान विकले गेले नाही। आणि त्याबरोबरच दुसरा मुद्दा बोनसचा मुद्दा आहे। कालच विधानसभेच्या सभागृहामध्ये आपले या राज्याचे माजी वित्त मंत्री आणि नियोजन मंत्री आणि माजी वन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बोनसच्या संबंधामध्ये विषय मांडला आणि सरकारला धारेवर धरले। म्हणजे सत्ता पक्षाच्याच आमदारांनी सरकारला धारेवर धरले, पण बोनसच्या संबंधामध्ये कुठलाही म्हणजे पॉझिटिव्ह निर्णय सरकारने आतापर्यंत घेतलेला नाही। त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात आहे। एकीकडे म्हणजे महागाई भत्त्या वाढवले जातात, कर्मचाऱ्याचे वाढवले जातात, आमदाराचे वाढवले जातात आणि जे लोक म्हणजे शासकीय सेवेत आहेत त्या सगळ्यांना महागाई भत्ता मिळतो, पण शेतकऱ्यांना महागाई भत्ता देण्याची जेव्हा वेळ येते बोनस म्हणून, तर त्याला सरकार विचार करू अशा प्रकारचं जर उत्तर देत असेल तर हे कुठंतरी शेतकऱ्यांची खऱ्या अर्थानं पिळवणूकच म्हणावं लागेल। म्हणजे आज अशी स्थिती निर्माण झालेली आहे की 1800-1900 रुपये क्विंटलच्या भावानं शेतकऱ्यांनी खुल्या मार्केटमध्ये धान विकला आणि हे उद्या 500 रुपये क्विंटल जरी त्याला बोनस देत असतील तरी तो शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय आहे। शासनानं हमी भाव 2369 रुपये जाहीर केल्यानंतर 2369 पेक्षा कमी दरानं जर खुल्या मार्केटमध्ये धानाची विक्री खरेदी झाली नसती तर बोनस देऊन शेतकऱ्याला 2900 रुपये क्विंटल पडला असता। आज अशी परिस्थिती आहे की उद्या चालून समजा सरकार 500 रुपये क्विंटल जरी बोनस देत असेल तरी तो शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होईल। आणि म्हणून एकीकडे आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात शेतकऱ्याचा धान विकला जाणार नाही याची शासनानं काळजी घ्यावी आणि त्यासाठी विधानसभेच्या अधिवेशनात धोरणात्मक निर्णय घ्यावा, ही एक आपली महत्त्वाची मागणी आहे।